केडीएमसी मध्ये आपण बघतोय हे चित्र आणि हे चित्र बरंच काही सांगून जात आहे, कारण कोकण आयुक्तालयाच्या केबिन मध्ये आपण बघतोय की मनसेचे नेते राजू पाटील हे खासदार नरेश मस्के आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत केबिन मध्ये बसलेले होते आणि तेव्हाच राजकीय वर्तुळामध्ये या चर्चा सुरू झालेल्या होत्या की कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात येणार का, अशा सगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं। या सगळ्यांमध्येच श्रीकांत शिंदे यांनी बाहेर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मनसेकडून शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा देण्यात येतोय। त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर कल्याण डोंबिवलीमध्ये होईल असं चित्र जवळपास स्पष्ट झालंय। मॅजिक फिगरसाठी त्यांना आणखी 2 नगरसेवक कमी पडतायत, पण मनसेने पाठिंबा दिला ही मोठी बातमी आत्ताच्या घडीला आपण बघतोय। थेट जाऊयात खासदार नरेश मस्के यांच्याकडे। नरेशजी, मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला तुम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिलाय, पहिली प्रतिक्रिया। शिवसेना भाजपा महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढलेल्या आहोत आणि शिवसेना भाजपा महायुती म्हणून आम्ही सत्तेवर येणार आहोत। विकासासाठी जर मनसेने पाठिंबा दिलेला त्याचं आम्ही नक्कीच स्वागत करतो। निश्चितच, पण भाजप या सत्ता स्थापनेमध्ये नाहीये सध्या तरी, मनसे आणि तुम्ही शिवसेना नाही, भारतीय जनता पार्टी आणि आम्ही एकत्र निवडणुका लढल्या, त्यामुळे सत्तेत आम्ही सगळेजण आहोत, एकत्र आहोत। पण महापौर पदासाठी मग महापौर पदासाठी तुमचा दावा असेल, मग उपमहापौर पदासाठी नेमका भाजपा महायुती म्हणून आमचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब एकत्र बसतील आणि निर्णय घेतील। पण निश्चितच, पण मनसेकडून पाठिंबा घेतल्यानंतर भाजपची तिथे भूमिका काय असणार? अहो बघा, त्या ठिकाणी महायुती आहे आणि विकासासाठी जर सर्वजण एकत्र येत असतील, कुठलाही वाद नसेल तर नक्कीच त्याचं स्वागत करायला पाहिजे ना। पण ही जरा वेगळ्या प्रकारची एक अभद्र युती झाली असं वाटतंय का तुम्हाला? नाही, अभद्र कसं काय? मनसे म्हणजे काय एमआयएम नाहीये अभद्र युती म्हणायला? नाही, मनसे म्हणजे एमआयएम नाहीये, अर्थात एमआयएम नाहीये। मनसे आणि उबाठा हे सोबत आहेत आणि त्यामुळेच हे जरा वेगळं समीकरण झालंय का कल्याण डोंबिवलीमध्ये? नगरपंचायत, महानगरपालिका, या सर्व गोष्टी मनसे लोकसभेला आमच्या सोबत होते, मग तेव्हा काही त्यांना आम्ही घेतलंच होतं ना बरोबर। तर त्या कल्याण डोंबिवली मनसे जर आमच्या सोबत येत असतील तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू। निश्चितच, पण या सगळ्यांमध्ये मग शिवसेना उबाठाची देखील एक भूमिका महत्वाची आहे, कारण त्या दोघांनी मिळून निवडणुका लढवलेल्या आहेत। ते बघा, तो त्यांचा निर्णय आहे, परंतु मनसे जर आमच्या सोबत आले तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत केलेलं आहे। निश्चितच। नरेशजी, आणखी 2 नगरसेवक आता कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदाचा दावा करण्यासाठी कमी पडतायत, काय समीकरण जुळतायत तिथे? अरे कसे कमी पडतायत? आमची शिवसेना भाजप महायुती आहे, पूर्ण मेजॉरिटी आहे आमची, कमी कसे पडतायत? पूर्ण युती आहे, पूर्ण सत्ता आहे आमच्याकडे। बरोबर, 53 तुमचे नगरसेवक आहेत, 7 नगरसेवक मनसेचे आहेत। अरे भाजप आहे ना, भाजपची संख्या आहे 50। बरोबर, पूर्ण मेजॉरिटी आहे, कसे कमी पडतात? तिथे तुम्ही भाजपला घेऊन सत्ता स्थापन करताय, मनसेचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे युती म्हणूनच सत्तेवर येणार आम्ही। बरोबर। आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मतदारांची ही प्रताडणा आहे का असं वाटतंय का तुम्हाला? कारण मतदारांनी हे बघा, मतदारांची आम्ही शिवसेना भाजपा महायुती म्हणून लढलोय, शिवसेना भाजपा महायुती म्हणून सत्तेवर येणार। मनसेने आमच्या सोबत आलेले आहेत, याचा अर्थ आम्ही युतीची प्रतारणा, लोकांची प्रतारणा कशी, आम्ही युतीमध्ये आहोत। पण तुम्ही जे म्हणताय की नरेशजी तुम्ही महायुतीमध्ये तिथे लढलेला आहात, त्यामुळे मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं आणि बीजेपीचं जर एकंदरीत नगरसेवकांची संख्या बघितली तर तुमचं तिथे बहुमत आहेच की मग? हो आहे ना। नाही, मग मनसेचा पाठिंबा जो तुम्ही घेतलाय मग तो कशासाठी? जर आमच्या सोबत एकत्र आली किंवा आमच्या सोबत आली, विकासासाठी एकत्र आली तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू। राजकारणामध्ये स्वागत आपण करतच असतो, जर बरोबर लोक आली तर आपण त्यांना लांब करणार का? नाही करणार। नाही, लांब करणार नाही, बरोबर आहे, पण भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं तिथे हे बघा, शिवसेना आणि भाजप या महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये आम्ही एकत्र होतो, त्यानंतर अजितदादाचा गट आमच्या सोबत आला, पूर्ण बहुमत असताना अजितदादांना आम्ही सोबत घेतलं ना, तर मग आता जर मनसे जर आमच्या सोबत आली तर काय वाईट आहे? अगदी। तर नरेशजी, हा महत्त्वाचा प्रश्न हा आहे, कारण की त्या भागामध्ये भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण, त्यांचं तिथे वर्चस्व आहे, त्या भागामध्ये बऱ्यापैकी त्यांचा तो बालेकिल्लाच आहे। त्यामुळे मला हे म्हणायचं होतं की जर तुमचं बहुमत असेल तर मग त्यांना तुम्ही विचारात घेतलाय मनसेला तुमच्या युतीमध्ये किंवा मनसेचा पाठिंबा घेताना?
तर आत्ताच आपण बघितलं की खासदार नरेश म्हस्के न्यूज 18 मराठीशी बोललेले आहेत आणि न्यूज 18 मराठीशी बोलताना त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही महायुती म्हणूनच तिथे लढलेलो आहोत आणि विकासासाठी जर मनसेला आम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर त्यात गैर काय आहे अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। पण भाजप आणि शिवसेनेचं जर तिथे एकत्रितपणे जर त्यांच्या म्हणण्यानुसार आपण कॅल्क्युलेशन्स केली तर त्यांची आधीच तिथे बहुमत आहे, नगरसेवकांचा आकडा तिथे मग त्यांचा बहुमताचा आहे। मग यामध्ये मनसेचा पाठिंबा त्यांना का घ्यावा लागतोय किंवा त्यांनी विकासासाठी असं त्यांचं म्हणणं आहे की विकासासाठी मनसेचा पाठिंबा आम्ही घेतलेला आहे। पण या सगळ्यांमध्ये भाजपची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। नरेश म्हस्के वारंवार हे सांगतायत की भाजप आमच्या सोबत आहे, आम्ही महायुती म्हणून लढलेलो आहोत, पण विकासासाठी मनसेचा पाठिंबा आम्ही घेतलाय। पण जर तिथे बहुमत असेल तर मग विकासासाठी मनसेचा पाठिंबा यांनी का घेतला हे देखील पाहावं लागणार आहे। त्याच सोबत महापौर पदावर कुणाची वर्णी लागणार, उपमहापौर पदावर कुणाची वर्णी लागणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्यांमध्येच भाजपची भूमिका काय असेल हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। भाजपला विचारात घेतलाय का असं प्रश्न विचारल्यावर नरेश म्हस्के म्हणालेत की भाजप आमच्या सोबतच आहे, आम्ही एकत्रितपणेच निवडणूक लढवलेली आहे। पण तरीही भाजपची या सगळ्यांमध्ये काय भूमिका आहे पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर ठाकरे बंधू एकत्रितपणे लढलेले आहेत, त्यामुळे जर मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला इथे पाठिंबा दिला विकासासाठी असं नरेश म्हस्केजी म्हणतात तर मग उबाठाची भूमिका यामध्ये काय असेल हे देखील पाहावं लागणार आहे। कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे लढलेले आहेत, मतदारांनी ठाकरे बंधू म्हणून मतदान केलेलं आहे आणि दुसरीकडे शिवसेना आणि भाजप म्हणून मतदारांनी मतदान केलंय। त्यामुळे ही जी वेगळी समीकरणं आहेत या सगळ्यांमध्ये मतदारांची प्रताडणा होतीये का हा देखील प्रश्न इथे महत्त्वाचा आहे। पण हा प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा विकासाचा मुद्दा नरेश म्हस्केजींनी समोर आणला आणि विकासासाठी मनसेने आम्हाला पाठिंबा दिलाय, आम्ही का तो पाठिंबा घेऊ नये असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। त्यामुळे ही सगळी समीकरणं आता बदलत चाललेली आहेत। कल्याण डोंबिवलीचं हे समीकरण राज्याच्या इतरही महापालिकांवर आता प्रभाव टाकणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि हे वेगळं समीकरण आता आपण बघतोय तयार झालंय, कारण कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत, शिवसेनेचे एकट्याचे 53 नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये आहे आणि सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना 9 नगरसेवकांची आणखी गरज होती। त्यामधले 7 नगरसेवक आता मनसेचे आहेत ज्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय। तर आत्ताच आपण बघतोय 60चा आकडा शिवसेनेकडे आत्ता तरी आहे आणि नरेश म्हस्केजी जे म्हणतात की भाजप आमच्या सोबतच आहे तर भाजपचे तिथे आधीच 50 नगरसेवक हे विजयी झालेले आहेत, 50 भाजपचे, शिवसेनेचे 53 असं असताना देखील मनसेचा पाठिंबा त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे आता नेमकं काय समीकरण इथे बदलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि मित्रपक्षांकडून काय भूमिका असेल हे देखील आता पाहावं लागणार आहे। नेमके प्रदेशाध्यक्ष काय या सगळ्यांवर भाष्य करतात, भाजपकडून काय भाष्य करण्यात येतं हे देखील पाहावं लागणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सत्तेचं समीकरण बदललेलं चित्र आपण बघतोय, कारण जर महायुती म्हणून लढलेला असाल तर महायुतीकडे बहुमतापेक्षा जास्तीचा आकडा तिथे त्यांच्याकडे आहे, पण त्यानंतर सुद्धा मनसेचा पाठिंबा घेण्यात आलाय आणि एवढं होऊन सुद्धा जर आपण शिवसेनेचे एकट्याचे नगरसेवक आणि मनसेच्या नगरसेवकांचा आकडा बघितला तर 2 नगरसेवक अजूनही कमी पडतायत शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी। त्यामुळे नेमकी काय समीकरणं आता कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतात हे देखील आता पाहावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर जे बदललेलं चित्र आहे म्हणजे मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देणं याचा परिणाम आता उभाटा शिवसेना काय भूमिका घेतं यावरून पाहावं लागेल, कारण ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे निवडणूक ही लढवलेली होती। त्यामुळे आता चित्र पाहणं महत्त्वाचं आहे। आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक ज्यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। तर आपण बघतोय की भाजपला दूर ठेवून कल्याण डोंबिवलीमध्ये ही युती स्थापन करण्याचा प्रयत्न तिथे होतोय का, महापौर पदासाठी दावा करण्याचा प्रयत्न हा आहे का, ही मोठी बातमी आपण बघतोय। सकाळपासून न्यूज 18 मराठीवर आपण दाखवत होतो की मनसेचे नेते राजू पाटील हे शिवसेनेच्या 2 खासदारांसोबत, खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत कोकण महाआयुक्तालयांच्या केबिनमध्ये बसलेले होते।
त्यामुळे नेमके काय समीकरण आता समोर येतात हे चित्र जवळपास निश्चित झालेलं होतं। त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी बाहेर येऊन आपली प्रतिक्रिया दिली की मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिलाय, ही माहिती त्यांनी बाहेर येऊन सांगितली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विश्वनाथ सावंत यांच्याकडे। विश्वनाथ, मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला ही मोठी बातमी आपण बघतोय। या सगळ्यांमध्ये भाजपला दूर ठेवून कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न होतोय का? नक्कीच हे पहिलं स्पष्ट केलंय खासदार श्रीकांत शिंदे यांनी। भाजपला दूर ठेवून असं काही केलेलं नाहीये, कारण सुरुवातीला तसंच वाटत होतं आणि त्यांनी तसं म्हटलंय की दूर नाही ठेवलेले। पण एकूण स्थिती पाहता बेलापूरच्या कोकण भवनमध्ये जे 2 खासदार प्रमुख नेते शिवसेनेचे आहेत तिथे आणि त्यामुळे आणि मनसेचे राजू पाटील आहेत, त्यामुळे एकूणच चित्र असं तरी दिसतंय। पण त्यांनी बाईटमध्ये असं प्रसार माध्यमांशी बोलताना तसं स्पष्ट केलं की तसं काही नाहीये आणि त्या पद्धतीने ते महापौर युतीचाच बसेल असं ते उल्हासनगर म्हणा किंवा इतर ठिकाणी देखील युतीचाच बसेल, भाजप सोबत आहेत। स्पेसिफिक त्यांनी असं स्पष्ट केलंय की भाजपला दूर ठेवून हे सगळं केलेलं नाहीये आणि या ठिकाणी जे बसणारा महापौर असेल तो महायुतीचाच असेल, हे आवर्जून त्यांनी बोलताना हे सांगताना विसरले नाहीयेत। त्यामुळे पाहावं लागेल आता महायुतीचा भाजपची भूमिका काय आहे। खासदारांनी तर स्पष्ट केलंय की तसं नाहीये म्हणा, पण सध्या तरी कोकण भवनमध्ये जे राजकीय हालचाली सुरू आहेत, इथे गट रजिस्ट्रेशन जे नोंदणी जे प्रक्रिया सुरू आहे त्यातूनच तरी असं दिसतंय। पण खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट नकार दिला या गोष्टीला। श्रीकांत शिंदे यांनी जरी नकार दिलेला असेल तरी पण आपण जर भाजपचा नगरसेवकांचा आकडा बघितला तर तो 50 आहे, शिवसेनेचे 53 आहेत। त्यामुळे बहुमताचा आकडा जर महायुती म्हणून बघितला तर त्यांच्याकडे आधीच आहे। त्यामुळे मनसेचा पाठिंबा घेण्याचं कारण त्यांनी विकासाचं दिलंय, पण स्थानिक समीकरण काय आहेत? बिलकुल, त्यांनी विकासाचं कारण विकासाच्या कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठीच ही सगळी प्रक्रिया सुरू आहे। जे आमच्या सोबत येतील किंवा वंचितचे देखील समर्थन मिळाले उल्हासनगरमध्ये असं देखील म्हटलंय त्यांनी। तसे नगरसेवक देखील इथे आलेले आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की हे सगळं विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। भाजप बरोबरच आहे, महायुती बरोबरच आहे आणि युतीचे नेतेच महापौर ठरवतील। मात्र सध्याची जी स्थिती पाहता कोकण भवनमध्ये जे हालचाली सुरू आहेत, जे एकामागून एक इतर पक्षांचे नेते येत आहेत त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत असून असं एकूण दिसतंय। म्हणजे उल्हासनगर असो कल्याण डोंबिवली असो या एकूण परिस्थिती पाहता त्यांनी स्पष्ट नकार दिलाय की भाजपला दूर ठेवलाय म्हणून। परंतु एकूण सध्याची परिस्थिती त्यांची आकडेवारी पाहता मनसेचे 5 इथे आले आहेत आणि निश्चितच युतीचे आकडा मोठा असताना देखील मनसेला सोबत घेणं हे कितपत त्यांच्या योग्य आहे हे त्यांनी विकासाचा मुद्दा हा पुढे करून त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे पुढील 1-2 दिवसामध्ये किंवा संध्याकाळचं स्पष्ट होईल भाजपकडून तशी काय त्याच्यावरती प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्वाचं ठरेल। त्यानंतरच नेमकं शिवसेनेची या मागची भूमिका काय आहे, भाजपचं म्हणणं काय आहे ते स्पष्ट होईल। निश्चितच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।